म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे। प्राध्यापक मनोहर धोंडे सर। पाच मिनिटं। ब्राइट फ्युचर सेवाभावी संस्थेची स्वामी विवेकानंद विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्नेह संमेलनाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आवर्जून उपस्थित असलेले आपल्या राज्याचं भूषण आणि पूर्व शिक्षण संचालक सन्माननीय डॉक्टर गोविंदराव नांदेडे साहेब, आपल्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय संजयजी नीलपत्रेवार साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, कारण मी काही भाषण करणार नाही, आपण या लेकरांचा कार्यक्रम बघण्यासाठी उपस्थित आहोत। मी पहिल्यांदा माझ्या वतीनं, व्यासपीठाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या शाळेमध्ये जीव ओतून काम करणारे, शाळेचा नावलौकिक वाढवणारे एक तरुण तडफदार कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांच्या सोबत खरं तर सर्व शिक्षक सुद्धा तशाच प्रकारचे धडाडीनं काम करणारे आहेत। त्यामुळं नवनाथ दगडगावे आणि त्यांच्या सर्व टीमचं मी जाहीर अभिनंदन करतो। आपणही टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं असं आपल्याला नम्र विनंती करतो। मी नेहमीच या ठिकाणी बोलत आलो, आज बोलणार नाही, कारण मोठ्या संख्येनं माता भगिनी उपस्थित आहेत। लेकरांचं कौतुक बघण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं माता भगिनी आणि पालकवर्ग उपस्थित आहे। त्यामुळं अशा प्रसंगामध्ये बोलणं आवश्यक नाही, तर तुमचा आनंद हाच आमच्या व्यासपीठावरच्या सर्वांचा आनंद आहे। गोविंदराव नांदेडे साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि विशेष म्हणजे नीलपत्रेवार साहेब, तुम्ही खरं तर ड्रेसमध्ये बरे वाटत नाही, तुम्ही वर्गात गुरुजी बरे वाटतात। आणि म्हणून अत्यंत सोजवळ अशा प्रकारचा अधिकारी म्हणून, विचारावर काम करणारा अधिकारी म्हणून ज्या संजय नीलपत्रेवारांची ओळख आहे, त्यांनी सुद्धा या ठिकाणी बसलेल्या विद्यार्थ्यांना बोलकं केलंय। खरं तर ड्रेसवरची माणसं रस्त्यावरच्या टुकारांना बोलकं करतात असं म्हणतो आम्ही, पण तुम्ही सावरगावमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना बोलकं केलं आणि अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे। आणि अशा प्रसंगी मी सुद्धा शिक्षण क्षेत्रातला जरी असलो तरी बोलणं उचित नाही, फक्त एकच वाक्य सांगेल की स्वामी विवेकानंद विद्यालय हे विद्यार्थ्यांना फक्त पाठ्यक्रमातलं शिक्षण देत नाही। रवींद्रनाथ टागोरांनी सांगितलं होतं, शिक्षण म्हणजे चार भिंतीतल्या आतलं नाही, तर त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण आहे। आणि या स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये नवनाथ दगडगावे आणि त्यांची सर्व टीम अत्यंत चिकाटीनं झोकून देऊन एक व्हिजन घेऊन या ठिकाणी काम करते आहे। त्यामुळं सर्व शिक्षकांचं, शिक्षिकांचं आणि संस्था चालकाचं आणि खास करून आमचे रामराव अप्पा दगडगावे यांचे मी जाहीर अभिनंदन करेल, कारण खरा आनंद आज नवनाथला बघितल्याच्या नंतर, हे वैभव बघितल्याच्या नंतर सगळ्यात चांगलं कोणाला वाटत असेल आणि आनंद बनसोडे सर कोणाला वाटत असेल तर त्यांच्या वडिलांना। आणि म्हणून अशाच प्रकारचे पुत्र जन्माला यावेत हेवा वाटला पाहिजे, एवढं उत्कृष्ट काम नवनाथ दगडगावे आज या सावरगाव नगरीमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या माध्यमातून करतो आहे। त्यांच्या जोडीला त्यांनी खरं तर आवर्जून सगळ्या क्षेत्रातली मान्यवर बोलवलेत, पण जी मैत्रीची टीम आहे आणि त्या सगळे संस्था चालक झालेत। निवघ्यावरून आमचे पवार सर आलेत, किंवा इकडे आमचे राजाभाऊ बाबर आहेत, किंवा साईनाथ पवार आहेत। ही विचाराची मैत्री जी आहे ती खरं तर त्याचा आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे, नवीन पिढीने घेतला पाहिजे। मैत्री ही कशी असावी
आणि मैत्रीतून आपण दिशा कशी घ्यावी या नवख्या तरुण संस्था चालकाकडून आपण घ्यायला पाहिजे। आणि म्हणून आजच्या प्रसंगी मी जास्तीचं न बोलता सावरगावकरांना खास करून धन्यवाद देईल की नवनाथ दगडगावे सारख्या तरुणाला या गावामध्ये चांगल्या प्रकारची साथ जाणकार पालक देत आहेत। आमचे सुभाषराव पाटलांसारखे सुद्धा माणसं, खरं तर एक नवीन कल्पना आहे त्यांची। कोणाचं लक्ष नसेल की शिक्षकांचा सत्कार केला पाहिजे, हे नवीन कल्पना त्यांनी या ठिकाणी मांडली आणि अशाच प्रकारचं नातं पालकांचं, शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये असलं पाहिजे। अशा प्रकारचं नातं भविष्यामध्ये सुद्धा आपण टिकवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आजच्या प्रसंगी गुणवंताचा सत्कार झाला, त्या सर्व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचंही अभिनंदन करतो। आणि जे कलाविष्कार या ठिकाणी सादरीकरण होणार आहे ते बालक बालिका आता खरं तर या प्रतीक्षेमध्ये आहेत की आम्हाला व्यासपीठावर जाऊन कलागुणाचं दर्शन घडवण्याची संधी केव्हा मिळणार आहे। म्हणून आम्ही त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये जास्तीचा वेळ न घेता अडसर न बनता त्याही सहभागी सर्व कलाकारांना, जी कला प्रदर्शित करणार आहेत त्यांच्यातूनच फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाणारे कलावंत निर्माण होऊ शकतील, नाटककार होऊ शकतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले कलागुण असणारे हे सर्व सहभागी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो। आणि स्वामी विवेकानंद विद्यालयाचं नावलौकिक या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्येच नाही तर नांदेड साहेबांनी म्हणल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये व्हावं। आणि या शाळेतून एक ना एक दिवस जी चिकाटी नवनाथ दगडगावेची त्यांच्या टीमची आहे, त्यामुळे मला विश्वास आहे की नक्कीच या शाळेतून चांगले अधिकारी भविष्यामध्ये निर्माण होतील आणि एक ना एक दिवस किमान एक IAS का होईना या शाळेतून निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा। धन्यवाद सर।